नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाला जाग येते आणि अक्षय मात्र आता पुण्याला निघून गेलेला असतो. काही वेळानंतर तो लगेच येणार असतो, कारण आजीने काहीने त्याला बोलावून घेतलेलं असतं. रमाला जाग येते. रमा अगदी खुश असते, कारण अक्षय आणि ती दोघे एकत्र आल्याचा तिला अगदी खूप आनंद असतो. तेव्हा मात्र आता अक्षयचं कोट घातलेलं असतो आणि जेव्हा ती उठते आणि उठून बसते तर खूप लाजते. अक्षयची तिला आठवण येत असते, कारण अक्षय आता इतक्या लवकर उठला ही तिला जेव्हा समजते तेव्हा ती लगेच आहो आहो असा करत अक्षयला आवाज देत असते, की तिला तर असे वाटते की अक्षय नक्की येथेच कुठेतरी असेल, बाथरूम वगैरे मध्ये गेलेला असेल, म्हणून ती आहो आहो असा आवाज देते. परंतु आता समोर मात्र तिच्या एक चिठ्ठी आणि त्यावर 2 रोज असतात, म्हणजे गुलाबाची फुलं. तेव्हा रमा ते गुलाबाची फुलं जवळ घेते आणि खूप खुश होऊन लाजत असते आणि खूप खुश होते. तेव्हा आता तिला ती चिठ्ठी ती वाचायला घेते, परंतु त्यात मात्र आता अक्षयने हे लिहिलेलं असतं की रमा, मला अर्जंटली पुण्याला जावं लागतंय आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी येतोच परत. संध्याकाळी बरोबर 5 वाजता मला सनसेट पॉइंटला भेट. तेव्हा रमा हे सर्व वाचून म्हणते की हे काय आहे, खरंच किती विचित्र आहे हे असे एकटीला मला सोडून का गेलेत. इतकं अर्जंट काम होतं तर त्यांनी मला उठवायला हवं होतं, मी सुद्धा यांच्या सोबत गेले असते. असं कोणी करतं का, मी गेले असते ना यांच्या सोबत. काय हा मिरचीचा ठेचा. म्हणून रमा ही वैतागून बसते आणि समोर एक तिला आणखीन चिठ्ठी दिसते. तेव्हा रमा उठते आणि त्या शोकेच्या कप्प्यामधून तिची चिठ्ठी घेते आणि ते गुलाबाचं फुल त्यावर ठेवलेलं असतं. तेव्हा रमा ती चिठ्ठी पुन्हा वाचायला सुरुवात करते. रमाला हसू सुद्धा येत असतं आणि अक्षयने त्यात असं लिहिलेलं असतं की रमा, काय रागवलीस ना, आणि तोंडातल्या तोंडात मात्र तू मला मिरचीचा ठेचा असं म्हणालीच असे, हो की नाही सांग. तर रमा हो म्हणते आणि मी रमा तुला प्रॉमिस कर, आज संध्याकाळी मात्र मी पूर्णपणे तुझा असेल आणि तू मला भेटायला येशील तेव्हा मात्र तुम्हाला अशीच येऊ नको भेटायला. आणि रमा आपल्याकडे पाहते आणि त्यानंतर असं लिहिलेलं असतं की बॅग उघडून बघ रमा. तेव्हा रमा बॅग घेते आणि बॅग उघडते आणि त्या बॅग मध्ये सुद्धा एक चिठ्ठी असते. तेव्हा रमा बॅग उघडल्यानंतर चिठ्ठी वाचते आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की तू जेव्हा बॅग उघडशील तेव्हा मात्र ते घाल. तेव्हा त्यामध्ये एक छान असा ड्रेसचं बॉक्स असतो. रमा तो पाहते आणि खरंच यांनी किती तयारी माझ्यासाठी करून ठेवली, पण यांनी मला उठवायला हवं होतं, मी यांच्यासोबत खरंच गेले असते. आणि आता मात्र ह्या दिवसभर हॉटेलमध्ये काय करू, इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये, असा रमा विचार करते आणि खूप वैतागते. तेव्हा रमाचं पुन्हा बॅगकडे लक्ष जातं आणि त्यामध्ये तिला आणखीन एक चिठ्ठी सापडते. आणि जेव्हा रमा तोच विचार करत असते की म्हणजे तिला आता इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये दिवसभर काय करणार ती, तर अक्षयने सुद्धा त्या गुलाबी रंगाच्या चिठ्ठीमध्ये तेच लिहिलेलं असतं की मला माहिती आहे की तू हाच विचार करत असेल की दिवसभर मात्र मी आता ह्या हॉटेलमध्ये काय करू, पण डोंट वरी रमा, मी त्याचा सुद्धा प्लॅन करून चाललेलो आहोत. तेव्हा रमाला खूप हसायला येतं. रमा विचार करते आणि खुशून म्हणते की यांना सर्व कसं माहिती असतं. तर पुढे असं लिहिलेलं असतं की रमा, तुझा वेळ मात्र वाया जाणार नाही, बाकी मंत्र आल्यानंतर बोलू आपण. आय मीन म्हणजे तू तर आता माझ्याशी काही बोलणार नाही हे मला माहिती आहे. रागवली असशील पण तू बोल बोल, मला ओरड तरी सुद्धा मला ते सर्व चालेल. तेव्हा मात्र अक्षयच्या ह्या सर्व चिठ्ठ्या वाचून रमा तर अगदी खुशून हसत असते आणि ती डोक्याला हात लावून हसतच असते आणि चिठ्ठ्यांकडे पाहत असते. तेवढ्यात मात्र दरवाजाची बेल वाजते आणि रमा स्वतःकडे पाहते, कारण तिने तर असे कपडे घातलेले असतात. त्यावर रमा लगेच आपलं जॉकेट थोडंसं असं झाकून घेते आणि ती दरवाजा उघडते तर वेटर असतो आणि वेटर लगेच तिला गुड मॉर्निंग म्हणतो. रमा सुद्धा त्याला गुड मॉर्निंग करते आणि वेटर म्हणतो की हे बघा, दिस इज युअर फ्रेश ज्यूस, हा ब्रेकफास्ट तुमच्यासाठी. आणि वेटर म्हणत असतो की मी देतो तुम्हाला सर्व काही व्यवस्थित करून. रमा म्हणते की काही गरज नाही, मी करते, तुम्ही जा आता. त्यावर लगेच तो वेटर म्हणतो की मॅम, अहो तुमचं हे सर्व झाल्यानंतर तुम्ही स्पा आणि मसाजसाठी रेडी राहा, कारण सरांनी तुमचं अपॉइंटमेंट बुक केलेली आहे, त्यामुळे हवंय गुड डे. रमा तोंड वाकडे करते आणि गुड डे असे बोलते तर वेटर निघून जातो आणि रमा खुश होऊन त्या नाश्त्याच्या प्लेटकडे पाहत असते. त्यानंतर मात्र इकडे मुकादमांच्या घरी मधुमती आजी मात्र अशी फुर आवाज करत बशीने चहा घेत असते. जोरजोराने तिच्या फुरक्या चालू असतात आणि तेवढ्यात मात्र आता दाराशी अक्षय येतो. अक्षय आत येतो तर आजीचं लक्ष जाते. आजी म्हणते की घ्या, सर्वांचा लाडका अक्षय आला. अक्षय मात्र आता या आजीकडे बघून हसतो आणि आजी काय ग, कशी आहेस तू असे विचारतो. तेव्हा मधुमती आजी मात्र तोऱ्यात म्हणते की हाय, जित्ती आहे आणि बशी खाली ठेवते आणि काय रे, पाया बिया पडायची काही पद्धत वगैरे आहे की नाही तुमच्या मॉडर्न लोकांमध्ये, काही पद्धत सुद्धा तुम्ही विकली. तेव्हा अक्षय म्हणतो की पडतो. तेव्हा अक्षय पाया पडायला
बोलायला लागणार तोच लगेच ती आजी म्हणते की म्हणजे मधुमती आजी, काय रे तू बुट घालून पाया पडणारस का? तेव्हा अक्षय थोडासा बाजूला होतो, बुट काढतो, लांब ठेवून देतो आणि हे बघा लांब ठेवले आणि पाय नाही धुतले तर चालेल ना तुम्हाला, असे आजीला विचारतो. आजी म्हणते की नाही चल पड, आणि इकडे तिकडे पाहतो, आजीच्या पाया पडतो. तेव्हा लगेच अक्षय पाया पडल्यानंतर विचारतो की मी आलोच जरा. तर मधुमती आजी म्हणते की काय रे कुठे चाललास? अक्षय आज जायला निघलेला असतो तर आजी त्याला म्हणते की बस बस जरा खाली येते बस. तेव्हा अक्षय खाली बसतो तर आजी म्हणते की काय रे तुझी बायको ती रमा कुठे आहे? तर अक्षय म्हणतो की तिकडेच आहे, आम्ही फिरायला गेलो मग ती तिकडेच थांबली आणि मी पण आता परतच जाणार आहे. तर मधुमती आजी म्हणते की काय फिरायला? अक्षय म्हणतो की हो हो फिरायला. आणि मधुमती आजी म्हणते की ती कशासाठी फिरायला गेली? घरात काही काम नाही वाटतं, आणि काय रे बायकांना असं हुंदडत लावायची सवय लावू नकोस. तेव्हा मात्र अक्षयला या आजीचा हसू येत असतं. तो हसून आजीला म्हणतो की आजी अगं तू मात्र आहे तशीच आहे, एका पैशाचा तुझ्यात काही फरक पडलेला नाही. त्यावर मधुमती आजी म्हणते की माणसानं कशी स्वतःची पायरी ओळखून राहायला पाहिजे. त्यावर अक्षय म्हणतो की हो हो हे तर करेक्टच आहे, पण इतक्या वर्षातून आता आपण कुठे भेटलो? अगं आजी मग जरा हसून प्रेमाने बोल की माझ्याशी. त्यावर आता मधुमती आजी आणखीनच रागवते आणि प्रेम कसलं आलं प्रेम? अरे इतक्या वर्षामध्ये तू आजी जिवंत आहे की मेली की काय याची चौकशी तरी केली का तू? आणि काय रे तुझ्या लग्नाला तरी बोलावलंस का तू मला? एकाही कार्याला तुम्ही मला फोन केला नाही, मला बोलावलं नाही, आणि माझ्याकडून तुम्ही अपेक्षा करतात. तुझी आजी आहे ना ती पार्वती, तिने काही या घराला कोणती शिस्त लावलेली नाही. आता मी आलेली आहे त्यामुळे तू बघतच राहा की सर्वांना कसं मी वटणीवर आणते ते. आणि तेवढ्यात जान्हवी आणि आनंद बाहेर येतात. त्यावर जान्हवी म्हणते की काय रे अक्षय आलात का तुम्ही दोघं? आणि रमा कुठे दिसत नाही? त्यावर अक्षय म्हणतो की नाही नाही मी एकटाच आलो. त्यावर अक्षय अगदी बारक्याने ते दोघांकडे पाहत असतो, कारण आता त्यांचे जे पहिले कपडे असतात त्यापेक्षा जरा वेगळे असे त्यांनी पोशाख केलेला असतो. आनंदने कुर्ता घातलेला असतो आणि जान्हवीने मात्र साडी आणि मस्त फुलबाहेरचा ब्लाऊज घातलेला असतो. तेव्हा अक्षय त्यांना विचारतो की काय काय तुम्ही हे सर्व काय केलं? तुम्ही दोघांनी असे कपडे का घातलेत? तेव्हा मात्र आता आनंद काहीच उत्तर देत नाही आणि तो जान्हवीला म्हणतो की हे बघ जानू मी तुला काय म्हणत होतो. तर लगेच मधुमती आजी म्हणते की आनंद बायकोला अशी हाक मारतात का? जर तुझी जीभ वळत नसेल तर थांब मी वळवून देते, मी शिकवते तुला कसं बोलायचं असतं. तेव्हा आनंद मात्र आता आजीला खूप घाबरतो. त्यानंतर मात्र इकडे आता रमाची मस्त अशी स्पाची आणि ही मसाज सुरू असते आणि ती रमा म्हणत असते की काय ग तुला असं दिवसभर किती बायकांची मसाज करावं लागत असेल? तेव्हा ती मुलगी म्हणत असते की हो ना मॅडम. तेव्हा रमा विचारते की हात तुझे दुखत असतील ना ग? त्यावर ती मुलगी म्हणते की नाही आता तर सवय झाली मला. तेव्हा रमा म्हणते की मी तुला काय म्हणते की तू आता बास कर, आता तू आराम कर जरा, माझ्या ऐवजी तू आराम कर, बास झालं आता मला बरं वाटतं म्हणून हात आपला थोडासा मागे घेते. तेव्हा ती मुलगी पुन्हा रमाचा हात धरते आणि अहो मॅडम असे नाही करता येणार, कारण आम्ही पैसे घेतलेले असतात, या कामाचे पैसे आम्हाला मिळतात आणि आता ते सर्व राहून द्या, थांबा मी तुमच्या पायाचा मसाज करून देते. तेव्हा रमा म्हणते की अगं कशाला, पाठीचा मसाज तू करून दिला ना, आता मला बरं वाटतं, पायाचं कशाला आणखीन. तेव्हा ती मुलगी पुन्हा रमाचा हात धरते आणि अहो मॅडम खरंच असं नाही करता येणार, सरांनी आम्हाला तुम्हाला पूर्ण सर्व्हिस द्यायला सांगितली, येथे बायका तर एक्स्ट्रा मसाज करायला सांगतात आणि तुम्ही तर कमी करा असं सांगतात. तेव्हा रमा म्हणते की असं काय करते ग, मला खरंच या सगळ्याची सवय नाही ग, मला असं कसं तरी वाटते आणि हा ड्रेस कुठला घालायला दिला, मला त्यात असं कसं अडखळल्यासारखं होतं. तेव्हा ती मुलगी म्हणते की ते सर्व राहून द्या आणि थांबा, तुम्ही जरा रिलॅक्स व्हा, मी मस्त तुमचा हेड मसाज करून देते, सरांनी सुद्धा हे सांगितले होते म्हणून तुमच्यासाठी त्यांनी हे रेकॉर्डिंग तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. म्हणून ती मुलगी आता रमाला ती रेकॉर्डिंग अक्षयची ऐकून दाखवते. रमा ती रेकॉर्डिंग ऐकत असते आणि अक्षय त्यात म्हणत असतो की हे बघ रमा, जशी गाडी चालू ठेवल्यानंतर गरम होते तसंच आपल्या शरीराचं सुद्धा असतं आणि हे बघ गाडी खूप तापल्यानंतर आपण ते इंजिन बंद म्हणजे करतो आणि त्या इंजिनला आपण ऑइल टाकतो, मग तसंच ऑइलची गरज आपल्या इंजिन म्हणजे बॉडीला सुद्धा लागते आणि त्यामुळे आता इतक्या दिवसाचा जो काही ट्रेस आहे त्यामुळे तुला सुद्धा आता अशा मसाजची गरज आहे, त्यामुळे तू सुद्धा आता मस्त असा मसाज करून घे, कळलं ना? मग संध्याकाळी 5 वाजता भेटूयात, ओके बाय. तेव्हा रमा ती रेकॉर्डिंग ऐकून म्हणते की कसले आहात ना तुम्ही, थांबा आता संध्याकाळी फक्त मला भेटा, बघतेच मी तुमच्याकडे. तेव्हा ती मुलगी रमाला म्हणते की खरंच तुम्ही किती लकी आहात ना, सरांना तुमच्या मनातील सर्व काही कळतं. तेव्हा ती मुलगी तिचा हेड मसाज करून देत असते
तर रमाला खूप छान वाटत असतं. रमा अगदी शांत डोकं ठेवून बसते आणि खरंच मला खूप बरं वाटतं. ठीक आहे, मी तुम्हाला माफ तर करते, रागावणार तर आहेच मी तुमच्यावर, पण जरा थोडंसं कमी रागवेल. त्यानंतर अक्षय इकडे आनंद आणि जान्हवी जवळ येतो आणि हळूच विचारतो की हे तुम्ही काय कपडे घातले. तेव्हा आनंद हा खूप घाबरत असतो. आजीकडे बघत म्हणतो की हे सर्व त्या मधुमती आजीने घालायला सांगितले. तर मधुमती आजी लगेच मोठ्या आवाजात म्हणते की हो हो, मीच त्यांना हे असे कपडे घालायला सांगितले. अक्षयला मात्र खूप हसायला येत असतं. तर मधुमती आजी म्हणते सर्व पुरुषांनी कुर्ते घालायचे आणि बायकांनी काठापदराच्या साड्या. तेव्हा जान्हवी आपल्या ब्लाउज कडे बोट दाखवत खुणावत असते. तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय, अरे तू काही असा हसू नकोस, तुला सुद्धा घरी आल्यानंतर हे असेच कपडे घालावे लागतील, वाटच बघायची. तर मधुमती आजी लगेच म्हणते की आता मी जसं शिकवलं आहे ना त्या पद्धतीने तू बायकोला ऑर्डर दे. आणि आनंद लगेच असा तयार होतो आणि आपलं शरीर जास्त ताणत असतो. तेव्हा अक्षय त्याला मुद्दाम म्हणतो की अरे फाटेल ते कपडे, जरा फाटेल हळूच. आणि आनंद थोडं मोठ्या आवाजात म्हणतो की ए जान्हवी जान्हवी. तर मधुमती आजी म्हणते की हो हो बोल बोल. आणि परत अक्षयला म्हणतो की जरा मला थोडासा फोकस करून दे. तर पुन्हा आता डोळे वाचून तो जान्हवीला म्हणतो की जान्हवी जा माझ्यासाठी चहा घेऊन ये. जान्हवी मात्र आणखीन रागाने आनंदकडे पाहायला सुरुवात करते. तर मधुमती आजी खुशून म्हणते की हो असं. जान्हवी मात्र आता काही न ऐकता आपल्या मोबाईल मध्ये बोट घालत बसते. आनंदच्या बोलण्याकडे ती काही लक्ष देत नाही. तर आनंद पुन्हा रागरागाने जान्हवी जा ना, जान्हवी जा माझ्यासाठी चहा घेऊन ये असे म्हणत असते. जान्हवी मात्र काही हालत सुद्धा नाही, मोबाईल मध्ये पाहतच असते. अक्षय म्हणतो की बघ ती हालत सुद्धा नाही. त्यावर लगेच आता मधुमती आजी हे सर्व पाहते आणि जान्हवीवर ओरडते, जान्हवी अगं तुझं लक्ष कुठे आहे, उठ जरा. तर जान्हवी लगेच मधुमती आजीला खूप घाबरते आणि लगेच खुशून म्हणते की आणते आणते आणि लगेच किचन मध्ये धावतच पळत जाते. म्हणतो की गरम गरम चहा घेऊन ये. तर अक्षय हसून म्हणतो की काय वहिनी चहा करणार, आणि असून दे. आणि विचारतो की काय रे उद्या कुठे शिफ्ट होणार, ती ठेवेल का तुला घरात. आनंद म्हणतो की हो आहे ना, आजी आहे ना तोपर्यंत. तेव्हा अक्षयला मात्र मधुमती आजीकडे बघून खूप हसायला येत असतं. तो मनात म्हणतो की मधुमती आजी अगं काही काय केलंस तू, घरात आल्या आल्या तू सगळ्यांचं रूप बदलायला घेतलं. त्यानंतर मात्र इकडे अक्षयने जो काही रमाला एक ड्रेस दिलेला असतो तो ड्रेस घालून रमा खूपच छान तयार होते आणि आरशासमोर ती उभी राहते. गळ्यामध्ये तिने रमा आणि अक्षय नावाचं मंगळसूत्र घातलेलं असतं आणि त्या ड्रेसमध्ये ती इतकी सुंदर दिसत असते आणि आरशात बघून स्वतःकडे बघून खूप लाजत असते, हसत असते. आरशामध्ये बघत ती अगदी खुश होऊन कानातील घालते आणि परत आपलं रूप पाहत असते. खरंच रमाचं रूप खूप सुंदर दिसत असतं, कारण आता तिला अक्षयला भेटायची इतकी आतुरता लागलेली असते आणि खूप छान असे अक्षयला भेटण्यासाठी ती तयार होते. हातामध्ये बांगड्या घालते आणि मस्त अशा खळखळ बांगड्यांचा आवाज करते आणि खूप छान अशी परत आपल्या स्वतःकडे पाहून हसते. तेव्हा आता सर्व छान तयार होते आणि खूप खुश होऊन ती अक्षय येण्याचीच वाट पाहत असते आणि अगदी आपलं रूप ती आरशामध्ये पाहते तर खूप खुश होते. त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय हा अगं आजी कदाचित तुला असं वाटेल की खरंच मी खूप रूढ आहे, खूप असा म्हणजे आगाऊ आहे, आणि खरं सांगू का तू हे जे काही वागते ना, तुझे हे जे काही चालले ना त्याला हुकुमशाही म्हणतात आणि एकतर मला ते आवडत नाही. तर मधुमती आजीला खूप राग येतो. अक्षय म्हणतो की आम्हाला तू अशी ट्रिक करू नकोस. जान्हवीला सुद्धा तेच वाटतं आणि जान्हवी काम करता करता हे सर्व ऐकत असते. तेव्हा आजीला खूप राग येतो. आजी लगेच अक्षयला म्हणते की काय आता तू हे सर्व मला शिकवणार का, कसं वागायचं ते. आणि हे बघ एक गोष्ट लक्षात घे, माझ्या शब्दाच्या पुढे कोणीही जायचं नाही. त्यावर अक्षय म्हणतो की ऐक ना आजी, हे बघ मी माझ्या बायकोला तिकडे एकटीला सोडून आलोय, मला परत जायचं आणि हे सर्व करत बसायला आता काही माझ्याकडे वेळ नाही. आणि तू जे काही वागते, तुझं जे काही म्हणणं आहे त्याचा मी आदर तर करतो, पण आम्ही सुद्धा आमची लाईफस्टाईल डिझाईन केलेली आहे, आमचे सुद्धा काही विचार आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला जगून दे, आम्हाला आमचं करून दे. आणि जरही तर तुला चर्चा त्यावर करायची असेल तर मी आल्यानंतर दिवसभर अशी दीर्घ अशी चर्चा करू, पण आता मात्र माझ्याकडे काही वेळ नाही. म्हणून अक्षयला लगेच फोन येतो आणि तो रमाचाच कॉल असतो. तर अक्षय हसतो आणि हो रमा बोल ग असे विचारतो. तर रमा ही अगदी हसून खुशून विचारते की काय हो कुठे आहात तुम्ही, अजून पुण्यातच आहात का, अजून काम झालं नाही का. त्यावर अक्षय म्हणतो की नाही अजून काम नाही झालं, झाले का लगेच येतो. इकडे सर्व व्यवस्थित तर आहे ना असे अक्षय विचारतो. रमा म्हणते की
खरं तर नाही, मला खरंच तुमच्याशिवाय नाही करमत तिकडे, एकटी इकडे काय करू सांगा ना, तुम्ही कधी येतात इकडे. त्यावर अक्षय म्हणतो की आलो आलो, पटकन काम आटोपतो आणि लगेच येतो. त्यावर रमा विचारते की नक्की याल ना. तर अक्षय हसतो आणि म्हणजे काय ग, येतो येतो. तर रमा म्हणते की ऐका ऐका, तुम्ही काही खाल्ले कसे विचारते. तर अक्षय म्हणतो की नाही, मला फार काही भूक लागलेली नव्हती, पण मी ओके आहे. तर रमा म्हणते की काय हो तुम्ही पण अजून काही खाल्लेलं नाही, तुम्हाला काही कळत नाही का. आणि हे बघा, बॉडीला गाडी समजा आणि गाडीमध्ये जसं आपण पेट्रोल भरतो तसंच पोटाला काहीतरी खाऊ घाला. त्यावर अक्षय म्हणतो की अच्छा, म्हणजे तू माझंच लॉजिक मला आता समजवणार का. त्यावर रमाला खूप छान असं गोड हसू येतं. तर अक्षय म्हणतो की ऐक ऐक, हे बघ, माझं काम आटोपलं का मी लगेच निघतो आणि निघताना मात्र तुला कळवतो, बाय. असे करून तो फोन ठेवतो. रमा सुद्धा अक्षयवर बरोबर बोलल्यानंतर खूप खुश होते. त्यावर रमा ही विचार करते की एवढं काही यांना अर्जंट काम आलं असेल, लगेच घाईनेही तिकडे गेलेत, म्हणून रमा विचार करायला सुरुवात करते. त्यानंतर मात्र आता मधुमती आजीने रमाचं आणि अक्षयचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं. मधुमती आजी लगेच अक्षयला टोमणा मारते की बघितलंस का, तुझ्या बायकोने पूर्णपणे तुझं माकड बनवून ठेवले. अरे तू तिला धाकात ठेवायचं तर तीच तुला धाकामध्ये ठेवते काय. तेव्हा अक्षयला आता राग येतो. अक्षय म्हणतो की ती मला धाकात ठेवते का, ती आता काय बोलली, तुला हे सर्व काय माहित. आणि आजी, अगं तू तिला ओळखतेस का, आणि मुळातच तुला जो काही तिला जे काही बोलली मला विचारले तो तुला धाक वाटतो, पण मुळातच तो धाक नाही तर ते प्रेम आहे, त्याला प्रेम म्हणतात. तेव्हा आजी मात्र रागाने म्हणते की हे कसले आले प्रेम, अरे तुझ्यासारखी पुरुष आहे ना म्हणून ह्या बायकांची जरा जास्त मगरुरी वाढलेली आहे, येऊन देस तिला इकडे, आता दाखवतेस तिला मी चांगला माझा इंगा. जान्हवी मात्र अगदी रागाने ह्या आजीकडे पाहत असते. मधुमती आजी म्हणते की थांब, त्या रमाला इकडे येऊन दे, मी तिला चांगली सरळ करते. त्यावर अक्षय म्हणतो की हे मधुमती आजी, माझ्या आणि रमाबद्दल काही तू एक शब्दही बोलायचा नाही, आणि खरंच तू तिला ओळखत नाही. मगासपासून तू जे काही बोलते ना, हे जे काही चाललं ना तुझं, बायकांनी असं वागलं पाहिजे, बायकांनी तसं वागलं पाहिजे, बायकांनी असेच कपडे घालायचे, बायकांनी हे करायचं नाही ते करायचं नाही. त्यामुळे मी तुला सांगतो, तू खरंच एकदा तिला भेट, मग तुला कळेल की ती कशी आहे ते. समर्पण कशाला म्हणतात हे तुला तिला बघून कळेलच. तेव्हा मात्र आजी आता तोऱ्यातच मान ही लगेच फिरवते. अक्षय पुढे म्हणतो की ती स्वतःसाठी नाही तर घरातील सगळ्यांसाठी कायम झटत असते, स्वतःचा विचार न करता घरांसाठी सर्व काही ती करत असते. रमा आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि एकमेकांसाठी आम्ही दोघेही वाटेल ते करू शकतो. अगदी घरातील एक छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून अगदी जीव देईपर्यंत अगदी काही पण आम्ही करू शकतो. त्यामुळे आता माझ्या आणि रमामध्ये तू प्लीज मात्र पडू नकोस आजी, मी तुला सांगतो. आणि माझ्या आणि पार्वती आजी मध्ये सुद्धा तू पडू नकोस. आणि काय ग, तू तिला खोलीत डांबून ठेवलंस. म्हणून अक्षय लगेच आपल्या पार्वती आजीकडे जायला निघतो. तर मधुमती आजी लगेच रागाने अक्षयला थांब असे म्हणते. तर अक्षय थांबतो आणि लगेच मधुमती आजी म्हणते की खबरदार अक्षय, तू जर दार उघडलेस तर राहून दे तिला आत, आणि तू सुद्धा कुठेही जायचं नाही. आणि तेवढ्यात सीमा ही बाहेर येते. सीमा मात्र हे सर्व बघून आनंदला विचारते काय हे. तर मधुमती आजी म्हणते की तू सुद्धा जायचं नाही, तू सुद्धा तुझ्या बायकोला इथे बोलावून घे. तेव्हा अक्षयला मात्र आता खूप राग येतो. अक्षय म्हणतो की आजी हे बघ, आता मात्र मला खूप असं इरिटेट होतं. या अशा जाचाखाली आम्हाला जगण्याची सवय नाही, आणि अशी सवय लावून सुद्धा आम्हाला घ्यायची नाही. हे आमचं घर आहे आणि येथे फक्त आमचेच नियम चालतील. तेव्हा आता मधुमतीचं आजीचं काही न ऐकता अक्षय लगेच पार्वती आजीच्या रूमचा दरवाजा उघडतो आणि पार्वती आजीला बाहेर बोलावून घेतो. तेव्हा पार्वती आजी बाहेर येते आणि अक्षयला म्हणते की बघितलंस का अक्षय, किती हा रुबाब आणि किती काय हे अक्कड. तेव्हा मधुमती आजी हसते आणि वा रे वा, आणि म्हणे की हे घर आमचं आहे. मग विचार ना तुझ्या आजीला, हे घर तुमचं आहे का. अरे तुझ्या आजीनं तर माझ्या नवऱ्याला फसवलं. तेव्हा मात्र आता पार्वती आजी खाली मान घालून उभी राहते. अक्षय आजीकडे पाहत असतो. तर मधुमती आजी सांगायला सुरुवात करते की त्याला वेड्याच्या विस्तारात टाकलं आणि सर्व संपत्ती आणि हे घर ताब्यात घेतले. तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र आता अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. अक्षय एकटक आजीकडे पाहायला सुरुवात करतो. मधुमती आजी पुढे सांगत असते की मला काही कळत नव्हतं, मी दूधखुळी होते आणि मला माझ्याकडे पुरावे सुद्धा नव्हते. आता मात्र माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, आणि आता जर मी ठरवले तर आत्ताच्या आत्ता तुझ्या ह्या आजीला बघ कसे मी जेलमध्ये टाकले ते. तेव्हा मात्र आता अक्षय हा मधुमती आजीला शांत राहायला सांगतो आणि
पार्वती आजीला विचारतो की आजी हे सर्व काय आहे, मधुमती आजी जे काही बोलते हे सर्व खरं आहे का? तेव्हा आता पार्वती आजी काही उत्तर देत नसते. पार्वती आजी इकडे तोंड फिरवते. तेव्हा अक्षय तिच्या तोंडाला धरतो आणि आजी काय, अगं हे सर्व खरं आहे का? तर लगेच आता मधुमती आजी म्हणते की काय ग, आता तोंडाला दातखिळी बसली की काय? पार्वती आजी तिच्याकडे रागाने पाहत असते. तेव्हा मधुमती लगेच आजीला म्हणते की सांग ना तुझ्या अक्षयला हे घर कुणाचं आहे ते आणि खरं काय झाले ते. त्यावर आता आजी लगेच खाली मान घालते आणि हे सर्व खरं आहे असे अक्षयला म्हणते. अरे पण हे सर्व माझ्या एकटीसाठी नाही केलं, मी अख्ख्या कुटुंबासाठी हे सर्व केलं. अक्षयला मात्र आता खूप राग येतो. अक्षय म्हणतो की बास आजी बास झालं. अरे आपल्या घरातील प्रॉब्लेम आणि संकट तर संपत नाहीत. एक प्रॉब्लेम संपला तर दुसरा प्रॉब्लेम डोकं वर काढतो. रेवा घराच्या बाहेर पडली आणि आता हे नवीन नाटक सुरू झालं. काय हे, आता ना मला या घरामध्ये अजिबात राहायचं नाही. मला या घरात राहायचं नाही. मी आणि रमा दुसरीकडे जाऊ, कुठेतरी राहू आणि आमचा सुखाचा संसार थाटू. मला या घरामध्ये नाही राहायचं. तेव्हा जान्हवी, आनंद आणि सीमा यांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि अक्षयच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते. त्यावर मात्र आता सीमा ही पुढे येते. अक्षय लगेच बूट घालायला घेतो आणि त्याला आता खूप राग आलेला असतो. मधुमती आजी तर तोऱ्यातच हसत पाहत असते. सीमा लगेच तिच्याकडे पाहत म्हणते की नाही, जा रमाला घेऊन तू कुठेतरी लांबच जा, तिकडेच राहा. निदान दोघे जण तुम्ही सुखात तरी राहते, इथे नका राहू. तर पार्वती आजीला सुद्धा खूप रडायला येतच. तेव्हा आता अक्षयला सुद्धा खूप असा राग अनावर झालेला असतो. तेव्हा आता मधुमती आजीने तर पूर्णपणे आता या घराला विळखा घातलेला असतो. आनंद आपल्या आजीला धरतो, तिला सावरतो. आजी रडत असते. जान्हवीला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं, पण तरी सुद्धा आता अक्षय हा बूट पायात घालतो आणि सीमा सुद्धा हे सांगत असते. तेव्हा अक्षय आता विचारात पडतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला भेटायला निघालेली असते, परंतु रमा बरोबर असे काहीतरी असे संकेत तिला घडत असतात. रमा ही पायरीवरून खाली उतरत असते आणि त्याच वेळेस तिचा पाय घसरतो. तेव्हा रमा विचार करते की हे मला असं आज का होतंय आणि हे माझ्या सोबत नाही म्हणून माझं लक्ष लागत नाही का, म्हणून रमाला खूप टेन्शन येतं. रमा म्हणते की खरंच कधी येणार आहात तुम्ही परत, प्लीज आहो तुम्ही लवकर या. त्यानंतर अक्षय हा रमाला भेटायला निघालेलाच असतो आणि एका ठिकाणी तो फुलांचा बुके घेतो आणि रमा ही तेथे सनसेट पॉइंट वर येऊन पोहोचलेली असते आणि तेथे आल्यानंतर ती जोरात रमा अक्षय असा आवाज देते आणि सर्व त्या त्या परिसरामध्ये तो आवाज घुमतो आणि अक्षयने सुद्धा रमाला भेटण्यासाठी आता तो फुलांचा बुके घेतलेला असतो आणि त्याचा खूप छान असा वास तो घेतो आणि तो गाडीमध्ये बसलेला असतो. तेव्हा आता रमा आणि अक्षय हे एकमेकांना भेटतील का आणि रमा ही अक्षयची अगदी आतुरतेने वाट पाहत असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.